जर तिथं असणारी एक कंपनी आपल्या राज्यावर नोटीस पाठवत असेल हे कितपत योग्य आहे? देणं ठेवलेलं नाही, परंतु ही 8 महिन्यानंतर नोटीस आली आणि ती पहिली रोहित पवारांना कळली, हे पहिलं बघितलं पाहिजे. कारण नोटीस पाठवणाऱ्यांचा गुरु तर हे नाही ना स्वतः. डावोसची एक कंपनी आहे, त्या कंपनीला अजूनपर्यंत 1.5 कोटी रुपये द्यायचं आहे असं कळतंय. दुर्दैव असं की दावोसमध्ये प्रत्येक राज्य आणि देश तिथं जाऊन आपल्या राज्यामध्ये नाही तर देशामध्ये मोठी गुंतवणूक व्हावी यासाठी प्रयत्न करत असतात. तिथं विविध बैठका होत असतात, करार होत असतात. अशातच जिथं अख्खं जग येतं, जिथं जे गुंतवणूक करणारे मोठे मोठे व्यावसायिक आहेत ते तिथे येतात आणि अशाच ठिकाणी जर तिथं असणारी एक कंपनी आपल्या राज्यावर नोटीस पाठवत असेल हे कितपत योग्य आहे? नोटीस अशी आहे की तिथं खर्च अतिरिक्त झाला होता, बिलं होऊन सुद्धा राज्य सरकारने, महाराष्ट्राच्या राज्य सरकारने ते बिलं दिली नाही. मला असं कळतंय की राज्याचे जे मंत्री आहेत त्यांनी असं सांगितलंय की अतिरिक्त खर्च झाला, आम्ही आता बघतोय. माझं एकच म्हणणं आहे की जेवणावर, फिरण्यावर, राहण्यावर अतिरिक्त खर्च का होतो? साध्या हॉटेलमध्ये आपण राहायला काय हरकत आहे? महत्त्वाचं काय की तिथं चांगल्या लोकांना भेटून जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये कशी येईल यासाठी प्रयत्न करावे. आता तिथं अतिरिक्त बिलं कशामुळे येतात याच्यामध्ये खोलामध्ये जावं लागेल, पण नाव महाराष्ट्राचं खराब होतं हे जास्त महत्त्वाचं आहे असं माझं मत आहे. अवघ्या 10 बेडचं रुग्णालय असणाऱ्या दवाखान्याला अशी मंजुरी दिली जाते. आपण नियमा पलीकडे जाऊन अशा पद्धतीने त्यांनी रक्तपिढ्याला परवानगी दिलेली आहे. आता जे रक्त या महाराष्ट्रामध्ये गोळा होत आहे, जेवढं होत आहे त्याच्यापेक्षा कमी रक्त या महाराष्ट्रामध्ये आज तिथं वापरलं जाते. म्हणजे आपल्या राज्यातून बऱ्यापैकी रक्त हे दुसऱ्या राज्यात जात आहे. एक तर दानशूर लोक आहेत ते स्वतःचं रक्त लोकांच्या हितासाठी दान करतात, पण आजची जी कॅपॅसिटी आहे ती खूप मोठी कॅपॅसिटी आहे. रक्त खूप मोठ्या प्रमाणात गोळा केलं जातं. पहिल्या टर्मचे आमदार रोहित पवार यांनी 1,58,64,696 रुपये 90 पैसे दावोसला आम्ही देणं राहिलो म्हणून काहीतरी ट्विट केलेलं आहे. आणि त्या ट्विटच्या काही आज बातम्या आल्या, त्याचा मला खुलासा करायचा आहे की ज्यावेळी डावोसचा खर्च जास्त होतो त्यावेळी हेच बोंबाबोंब करतात की डावोसचा खर्च जास्त झाला. आता 8 महिन्यानंतर कोणीतरी हे नोटीस MIDC ला पाठवले की आमचे 1,58,00,000 रुपये देणं आहे. तर त्याला आम्ही कायदेशीररित्या उत्तर देऊ. आम्ही कोणाचेही पैसे देणं ठेवलेलं नाही, परंतु ही 8 महिन्यानंतर नोटीस आली आणि ती पहिली रोहित पवारांना कळली, हे पहिलं बघितलं पाहिजे. कारण नोटीस पाठवणाऱ्यांचा गुरु तर हे नाही ना स्वतः, हे बघितलं पाहिजे. आणि दुसरं कसं असतं की मला देखील असं वाटायचं की पहिल्या टर्म मध्ये जी काही क्रांती घडते ती स्वतःमुळेच घडते. त्याच्यामुळे रोहितजींनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये लक्ष घालावं, माहिती घ्यावी. आज महाविकास आघाडीमध्ये पहिलं ट्विट करण्यामध्ये कॉम्पिटिशन आहे आणि पहिलं ट्विट करतात आणि मग तोंडावर पडतात. तसं होऊ नये अशी माझी प्रामाणिकपणाची भावना आहे. त्याच्यामुळे MIDC कोणाचेही पैसे देणं नाही आणि ज्यांनी आम्हाला नोटीस पाठवलेली आहे त्यांना आम्ही व्यवस्थित कायदेशीररित्या उत्तर देऊ.